आज गुरुवार आहे म्हटल्यानंतर देवपूजा तर झालीच पाहिजे म्हणून सगळे पटकन सगळं आवरून घेतलं होतं। नंतर देवपूजा वगैरे केला, दिवा अगरबत्ती लावून घेतलं, मस्त असं देवाचं पाया वगैरे पडून घेतलं। नंतर हे पाईप लावून दिलं होतं कारण की बॅरलमधनं पाणी काढावं लागतं मला। एक दिवस नळाचं पाणी येतं आणि एक दिवस बॅरलमधलं सगळं मोकळं करून घरातली सगळी कामे करून घ्यावं लागतं। फरशी वगैरे मस्त पुसून घेतलं होतं। ह्यांची दोघांची मस्ती बघता का, एकामेकाचे मारायची अशी दररोजची दंगा असते यांचं दोघांचं। दिवा बघितला का, काहीतरी संदेश दिल्यासारखं काहीतरी वाटत होतं, छान वाटत होतं दिवा लावलेलं। आणि नंतर ना मस्त असं निवांत बसून, आज गुरुवार होता, उपवास होता म्हटल्यानंतर चहा घेतला। छान असं निवांत बसून सगळं काम झाल्यानंतर चहा घ्यायला एक मजाच वेगळी असतो। काम ठेवून चहा प्यायला ना नको वाटतं। मग इथं ना हिची वेणी बसत होती थोडी थोडी, आता केस या लागलेत ना, तर शेंडी घालायचा प्रयत्न स्वतः करते, तेल वगैरे लावून घेतलेली मस्त। एकच येड लागलं नाही, एकच येड लागलेलं असते म्हणतात बघा, तसं ह्यांची ड्रॉइंग आणि पेंटिंग काढायचं लई येड लागले होतं त्या दोघींचं। तेच सवय, सारखे माझं मोबाईल घ्यायचं आणि तेच करत बसायचं। मला मात्र व्हिडिओ काढायला अजिबात देत नव्हत्या। मग सगळी भांडी घासलेली ना सगळी लावून घेतली। नंतर हे थोडी भांडी ना चहा वगैरे पिलेले पडले होते, मग ते सगळं खरकट वगैरे काढून घेतलं, ते भांडी बुट्टीमध्ये भरून ठेवून दिलं। नंतर हे भाजीपाला आणलेल्या कॅरी बॅगमध्ये तसंच होतं, बटाटो आणि टमॅटो आणि मिरची आणि कढीपत्ता। ते बटाटो कांद्यामध्ये ठेवला, नंतर टमॅटो खाली ठेवले। पहिलेचे थोडेसे मिरच्या होते ते वाळले होते, ते काढून घेतले। नंतर ताजे मिरच्या ते टोपलीमध्ये ठेवला। नंतर कढीपत्ता इकडं तिकडं पडून जाण्यापर्यंत आता थोड्या वेळा 1-2 दिवसांनी ते वाळून जातो, म्हणून मी काय केलं, कॅरी बॅगमध्ये घालून ठेवलं, कारण की डाळीला वगैरे कढीपत्ता लागतोच आपल्याला, एकदा अजिबात भेटत नाही। हे वाळलेले मिरच्या मी काय फेकून दिलं नाही, ते वाळून ठेवते आता मस्त असं। आणि नंतर नाही तर आज डाळ बनवायचं म्हटलं, डाळीलाच फोडणी दिला। नंतर डाळ वगैरे बनवून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला हलवून मीठ वगैरे टाकून सोडून दिला। उपवास होता म्हणून ताक पिला, ताक पेत बसले होते। सगळं काम थोडंफार आवरलं होतं, थोडंफार राहिलं होतं। नंतर सगळं झाडू वगैरे मारून घेतलं। सगळं झाल्यानंतर दिवा म्हणजे अगरबत्ती लावलेलं ते सगळं शांत झाल्यानंतर मग झाडू वगैरे मारून घेतला होता। नंतर असं मुलांनी कसं सारखं खेळणं कुदणं असतं, सगळं कचरा पडून जाते। मग नंतर न्याहोनी जाऊन मस्त असं केळी आणि आंबा घेऊन आले होते। आता सकाळपासून ताक आणि चहावर होतं म्हटल्यानंतर ना एक केळ खाऊन घेतला आणि एक आंबा काढून ठेवला, म्हटलं ते दोन्ही खाऊन घेतल्यानं थोडंसं बरं वाटेल ना। मग नंतर सगळं व्यवस्थित हे पिलून आमच्या घरात आलं तर काकू करत त्याच्यासाठी एक केळ दिला। माझ्या लेकीचं बघू शकता मेकअप वगैरे कसं करायचं चालू आहे। हे इस्त्रीचे कपडे येऊन बसले होते, म्हटलं चला आता हे सगळे व्यवस्थित कपाटामध्ये लावून घ्यायचं, कारण की तसंच राहिलं की नाही आहोंनी चिडचिड करून ते सगळे कसं तरी काढून आणि सगळे चुरगळून जातात ते सगळे कपडे, म्हणून ना व्यवस्थित ते सेट करून कपाटमध्ये ठेवून दिला। नंतर बाकीचे आमचे आता हे कपडे ना 2 दिवसानंतर माझे कपडे वाळते, कारण की आता आमच्याकडे पाऊस चालू झाले ना, मग हे 2 दिवसांनी वाळते। आता कपडे वाळायचे तर अजिबात मुश्किल होणार आहे, कारण की पाऊस लागला की कपड्याचं वास येणं, दुर्गंधी येणं असं होतं। तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा। चला बाय।